मंडळी, जी वासराला जन्म दिलेली म्हैस असते त्या म्हशीची काळजी कशा प्रकारे घ्यायचं मी सांगितलं, पण आता ही जे जन्म दिलेली म्हैस आहे त्या म्हशीला काय खाद्य खाऊ घालतात मी आता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो। तर तिला जे आपण आंबवण देत असतो ते आंबवण 8 दिवस द्यायचं नाहीये। मग ही नवजात या बाळाला जन्म दिल्याच्या नंतर तिला काय खाऊ घालायचं, जे माझ्या हातात दिसतंय ते आहे साबुदाणा। साबुदाणा आणि त्याचबरोबर गूळ, ह्या दोन्हीचं अशा पद्धतीनं हे मिश्रण करायचं। मिश्रण करून त्या म्हशीला खाऊ घालायचं। तुम्ही हे साबुदाणा कोमट पाण्यामध्ये टाकून त्याला प्यायला पण देऊ शकता आणि रेग्युलर आपली कडबा कुट्टी त्या म्हशीला आपण द्यायचं। मित्रांनो, जी आता जन्म दिलेली म्हणजे बाळाला जन्म दिलेली जी म्हैस आहे, आता तिला हे साबुदाणा आणि त्याचबरोबर हे गूळ मी आता तिला देतोय। याच्यामुळे होतं काय, वार आहे मागलचा ते वार लवकर खाली पडतो, त्याच्यामुळं म्हैस ही हेल्दी राहते। मित्रांनो, हे वार लवकर पडण्यासाठी हे दिलेला देशी खाद्य आहे। मित्रांनो, तर तुमच्या भागामध्ये म्हैस इल्याच्या नंतर तुम्ही त्या म्हशीला खायला काय काय देता कमेंट मध्ये नक्की सांगा।